श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केंद्रामध्ये गेल्यावर आपल्याला समजते की आपली कुलदेवी कोणती आहे। जरी आपल्याला माहीत असते की ही आपली कुलदेवी आहे, पूर्वजांपासून आपण जे देवीची पूजा करत आलो आहोत तीच आपली कुलदेवी, म्हणून आपण आता चेंज का करावी असं प्रत्येकाच्या मनात येतं। पण जर सतत आपल्या घरात आर्थिक संकट येत असेल, पैशांच्या बाबतीत आपले नुकसान होत असेल किंवा तोटे होत असतील, सततचे दवाखान्यांमध्ये पैसे आपले जात असतील, म्हणजेच काय ते आर्थिक नुकसान होत राहतं। मग ते कशामुळे होतं तर त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा असतो। धन समृद्धी यामध्ये सगळेजण धावपळ करीत असतात आणि कष्टाने मिळवलेला जो पैसा आहे त्याला स्थिरता येण्यासाठी प्रयत्न करीत असतात। पण जे काही आपलं आर्थिक उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जर आपल्या घरात जास्त खर्च होत असेल तर मग त्याला अनेक कारणं असू शकतात। त्यामध्ये एक कारण आहे आपल्या कुलदेवीचा कोप। कुलदेवी ही साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि प्रत्येक कुटुंबाची ती आर्थिक मार्गाची एक मार्गदर्शक असते। आर्थिक प्रगती व्हावी किंवा आपले आर्थिक जे काही कामधंदे आहेत ते कामधंदे मिळवण्यासाठी ती आर्थिक प्रगतीची एक मार्गदर्शक म्हणजे कुलदेवी असते। म्हणून जर आपल्या घरात कुलदेवीचा कोप असेल, मग कुलदेवीचा कोप कसा होतो तर आपण आपल्या देवघरात कुलदेवीची स्थापना करत नाही, म्हणून कुलदेवीचा सुद्धा कोप होऊ शकतो। किंवा जर देवघरात 2 पेक्षा अधिक देवींचं आपण पूजा करत असू तर, किंवा जर एखादा नवस आपण मानलेला असेल आणि त्याची पूर्तता झाली नाही तर, आणि जर आपण आपल्या कुलदेवीची उपासना करत असू आणि ती जर आपल्याकडून चुकीची होत असेल तर हा सुद्धा कुलदेवीचा कोप असू शकतो। मग अशा कुलदेवीच्या कोपामुळे आपल्याला आर्थिक सामना करावा लागतो। त्या कुलदेवीच्या कोपामुळे प्रत्येकाच्या जीवनात मग अकस्मात आर्थिक अडचणी येत असतात। म्हणजे काय तर दवाखान्याचा खर्च, अचानक अपघात होणे किंवा नोकरीच मिळत नाही आणि जो पैसा आलेला आहे तो व्यवस्थित घरात त्याची सुख समाधानाने आपण ते उपभोगू शकत नाही आणि बाहेरचा बाहेर तो पैसा चालला जातो। असे जे काही आर्थिक बाबतीत आपल्या जीवनात घटना घडत असतात, तोटे होत असतात, ते कुलदेवीच्या कोपामुळे सुद्धा होऊ शकतात। मग कुलदेवीचा कोप फक्त कुलदेवीची सेवा चुकीची केल्याने किंवा आपण जर देवघरात 2 देवींची पूजा केली असंच नाही, तर कधी कधी आपल्या पूर्वजांना सुद्धा आपली कुलदेवी माहिती नसते का, कारण गावात जर एखादी देवी जवळपास असेल तर तिलाच कुलदेवी म्हणून पूजून घेतात। मग तीच पूर्वजांपासून आपण ते करत आलो आहोत असं मानून आताची पिढी त्याच देवीला पूजते। पण जे काही मूळ आपली कुलदेवी आहे ती कुठं आपल्याला समजेल तर आपण आपल्या स्वामींच्या केंद्रात जर गेलो आणि आपलं जे काही कुळ आहे ते त्यांना सांगितलं तर नक्कीच जी काही आपली कुळानुसार जी देवी असते ती आपल्याला माहीत पडते। मग जर आपण आपल्या पूर्वजांपासून जी चालत आलेली देवीची पूजा करत असू ते सुद्धा कुलदेवीचा कोप असू शकतो। मग काय करावे तर स्वामींच्या केंद्रात जावे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यावर आपल्या कुळानुसार आपली कुलदेवी विचारपूस करून घ्यावी आणि कुलदेवीचा मान सन्मान कसा करायचा किंवा घरात कुलस्त्री जी असते किंवा सर्व सौभाग्यवतींनी कुलदेवीची सेवा कशी करायची, अखंड कुलदेवीचा जो उपवास असतो मंगळवार किंवा शुक्रवार तो कुलस्त्रीने पकडायचा असतो किंवा करायचा असतो। मग अशी ही जी काही कुलदेवीचा मान सन्मान असतो किंवा पूजापाठ असते, कशी उपासना करायची ती आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता। पण तुम्ही आधी जाऊन आपल्या कुळाची कुलदेवी कोणती ती नक्कीच तुम्ही विचारून घ्या। बघा, जरी तुम्ही विचारायला गेले तर तुम्हाला नक्कीच माहिती पडेल की जी काही आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ती जी कुलदेवीची पूजा आपण करत आहोत ती न तुम्हाला तीच कुलदेवी निघणार नाही तर दुसऱ्या कुलदेवीचं सुद्धा नाव
निघू शकतं किंवा तुम्हाला कळू शकतं. म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जा आणि आपल्या कुलदेवीची ओळख करून घ्या. नक्कीच तुम्ही कुलदेवीच्या कोपापासून मुक्त व्हाल. कारण कुलदेवी ही आपले आर्थिक प्रगतीचा जो काही मार्ग असतो, म्हणजे कामधंद्याची लाईन असते किंवा एक काम हातात घेतलं की ते पूर्ण न होता आपल्या मनात दुसऱ्याच कामाचा विचार येतो. अशी जी काही आर्थिक प्रगती, जी काही मार्ग असतात, त्या मार्गाची मार्गदर्शक आपली कुलदेवी असते. म्हणून जर आपण कुलदेवीच्या पाया पकडले तर नक्कीच आपलं जो काही आर्थिक बाबतीत आपल्या जीवनात घटना घडतात त्यामध्ये तोटे येणार नाहीत, सगळीकडे फायदेच फायदे होतील. मग अशा या कुलदेवीची जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख, शांती, समृद्धी लाभेल. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.